अमरावती जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र कवड्यन्नपूर येथून 432व्या ऐतिहासिक आषाढी पंढरपूर पायदळ पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। अमरावती जिल्ह्यातील पवित्र श्री तीर्थक्षेत्र कवड्यन्नपूर येथील 432व्या आषाढी पंढरपूर पायदळ पालखी सोहळ्याचं उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झालं। श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानातून निघालेल्या माता रुक्मिणीच्या पालखीनं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालं। अखंडपणे सुरू असलेली ही विदर्भ कन्या माऊलीची पायदळ वारी महाराष्ट्रातील पंढरपूरकडे जाणारी सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक पालखी म्हणून ओळखली जाते। शेकडो वारकरी, भाविक आणि विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत पालखीचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तसंच ज्ञानोबा तुकाराम या जय घोषात पालखी पंढरपुराच्या दिशेनं मार्गस्थ झाली। या मंगल सोहळ्यास आमदार राजेश वानखेडे आणि त्यांच्या पत्नी आरती वानखेडे यांनी उपस्थित राहून माऊलीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी पालखीचं पूजन करत माऊलीची पालखी वाहण्याचं भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली। वारकऱ्यांसोबत नामस्मरणात सहभागी होत त्यांनी भक्तिभावानं पालखी प्रस्थानावेळी टाळ मृदुंगांचा गजर, हरिनामाचा अखंड घोष आणि विठ्ठल भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावानं भरावून गेलं होतं। कवड्यन्नपूर ते पंढरपूर या पवित्र प्रवासाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली। 400हून अधिक वर्षाची परंपरा जपणारी ही आषाढी पायदळ वारी आजही भक्ती, समता आणि वारकरी संस्कृतीचा संदेश देत आहे। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली ही पालखी विदर्भाच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं जिवंत प्रतीक मानली जाते। हो जय